नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पाड्यावरचा चहा या पाठाचा पुढचा भाग पाहणार आहोत. याआधी आपण पाहिलं की लेखिका गोदावरी परुळेकर आणि तिचे सहकारी कॉम्रेड दळवी हे सालकर पाडा या पाड्यावर गेले होते. तिथल्या झोपड्यांचं वर्णन किंवा झोपड्यातल्या आतली परिस्थिती कशी होती किंवा पाड्यावरची एकदम भयान शांतता याचं सर्व वर्णन लेखिकेनं केलेलं आहे. आणि त्या पाड्यावरचं ते भयानाचं वातावरण, भकास वातावरण पाहून लेखिका घाबरली खूप. आणि तिनं जे काही या वारली समाजासाठी कार्य करायचं हाती घेतलं होतं, हे कार्य आपल्याला जमेल का नीट, किंवा आपलं पुढे काय होणार, या कामातून आपल्याला माघार तर घ्यावी लागणार नाही ना, असे अनेक प्रश्न तिथलं वातावरण पाहून तिला पडले होते. पुढचा भाग पाहूयात आपण. हे जे पाड्यावरचं एकूण अंतर होतं ते जवळजवळ 3 मैल अंतर लेखिका चालत गेले होते. आणि जर हे आदिवासी किंवा वारली लोक भेटले नाही तर उन्हातानात परत तेवढंच तिला चालत यावं लागणार होतं. आणि लेखिकेला चहा पिण्याची फार सवय, आणि पुन्हा संजान स्टेशन येईपर्यंत तिला चहा मिळणार नव्हता. आणि त्यामुळे ती अगदी रडकुंडीला आली होती. परंतु ती स्वतःला सावरू शकली याची 2 कारणं तिने दिलेली आहेत. एक म्हणजे तिची ध्येयावरची निष्ठा, ध्येयावरील निष्ठा आणि गरीब लोकांबद्दलची लेखिकेला असणारी तळमळ ही अविचल होती, अढळ होती, आणि म्हणून ती स्वतःला सावरू शकली. कोणीतरी वयस्क माणसं भेटतील, मग तेव्हा आपण पाहू काय करायचे, असा विचार त्यांनी केला. आणि मग हे कॉम्रेड दळवी जे होते त्यांनी लेखिकेला खजुरीच्या झाडाच्या थोड्या खजुऱ्या आणून दिल्या आणि त्या तोंडात टाकून चघळत ते ओट्यावर बसले. हळूहळू जी गुरांना बकऱ्यांना घेऊन जी मुलं गेली होती त्या मुलांना बातमी समजली की कोणतरी आपल्याकडे वेगळे असे पाहुणे आलेले आहेत. मग बरीच मुलं यांना पाहण्यासाठी त्यांच्या अवतीभोवती जमा झाली. कारण अशी शिकलेली किंवा चांगल्या पोशाखातली अशी माणसं ह्या आदिवासींना कधी पाहायला मिळाली नव्हती. आणि म्हणून असे कोणी वेगळे लोक आले की ते नवलाईनं किंवा आश्चर्यानं त्यांना पाहण्यासाठी जमायचे. तशीच ही मुलं जमली आणि हातातल्या काठ्यांवर हनुवट्या टेकून किंवा तशीच उभी राहून लेखिकेकडे हे पाहत होते, टकमका पाहत होते. मग त्या मुलांकडे लेखिकेने चौकशी केली की तुमच्या घरातली मोठी माणसं कुठे गेलेली आहेत. तेव्हा तिला असं समजलं की घरातली सगळी मोठी माणसं जमीन मालकांकडे कामाला गेलेली आहेत. मग त्या जमा झालेल्या मुलांपैकी 1-2 जरा समंजस वाटली मुलं. मग त्यांना लेखिकेने निरोप दिला त्यांच्याजवळ की मोठ्या माणसांना जाऊन सांगा की टिटवाळ्याच्या सभेतले लोक आलेले आहेत आणि त्यांनी तुम्हाला बोलवलं आहे आणि त्या मोठ्या माणसांनाच घेऊन तुम्ही परत या. असा समंजस मुलांजवळ लेखिकेने निरोप दिला. त्या मुलांनी काहीतरी कुजबूज केली, आपापसात ते बोलले हळू आवाजात आणि ते मार्गाला लागले, म्हणजे तिथनं निघून गेले. मग आता ही मुलं निघून गेली, मग आपला निरोप पोचवणार का नक्की काय करणार हे लेखिकेला काही समजलं नाही. आणि बाकीच्या मुलांपैकी बरीचशी मुलंसुद्धा तिथनं दूर निघून गेली. आणि मग त्या मुलांच्या नजरकैदेतून आम्ही सुटलो असं लेखिका म्हणते. कारण का तर सगळे मुलं त्यांचं निरीक्षण करत होते, त्यांच्याभोवती गोळा झाले होते. मग आजूबाजूला पांगल्यानंतर, दूर झाल्यानंतर जणू काही त्या मुलांच्या नजरकैदेतून आपण सुटलो असं लेखिकेला वाटलं. बराच वेळ गेला तरी कोणी काही येण्याचं चिन्ह दिसेना, लक्षण दिसेना की ही मुलं नक्की निरोप घेऊन गेली का, सांगितला का निरोप. आणि त्यामुळे ती भयान अशा भकास अशा वातावरणात एक एक क्षण जणू लेखिकेला असा तासासारखा वाटू लागला. आणि ही जी मुलं ती गेलीत का, कुठे गेलेत नक्की, कोणाला बोलावणं आणणार हे लेखिकेला काही समजत नव्हतं. त्यामुळे ती बेचैन झाली होती. मध्येच उठायची, पुन्हा बसायची, पुन्हा उठायची, असं करत ते तिथंच घुटमळत राहिली. पण लेखिकेला तर चहाची तल्लफ खूप जाणवू लागली. दुसरं काही करण्यासारखं पण नव्हतं. त्यामुळे रिकाम्या वेळेत तिला भूक आणि तहान याची प्रकर्षानं जाणीव होऊ लागली. लेखिका म्हणते, मला तर ब्रह्मांड आठवू लागलं. की नाही, ब्रह्मांड आठवणं म्हणजे अत्यंतिक भीती वाटणे, खूप भीती वाटत होती तिला. पण तिच्या मनात पण कालवाकालव सुरू झाली होती, घाबरली होती ती. परंतु तरीसुद्धा काहीच घडलं नाही असा चेहरा करून लेखिका आणि कॉम्रेड दळवी चिकाटीनं त्या वारल्यांच्या येण्याची वाट पाहत होती. आदिवासी लोकांसाठी कार्य करण्याचं तिनं हाती घेतलं होतं, तिचं ध्येय होतं आणि ध्येयावर तिची निष्ठा होती. आणि त्यामुळे घाबरून न जाता
ती आदिवासी किंवा वारली लोक येण्याची वाट पाहत बसले. पुढे पहा. शेवटी ते कंटाळले आणि तेवढ्यात चला हे आता वारली लोक काही येत नाही, आपण परत माघारी जाऊया असा विचार करत असतानाच त्यांनी जी समंजस मुलं पाठवली होती ते पण आले आणि त्यांच्या मागोमाग 2-3 वारली लोक पण येताना दिसले. तेव्हा जरा लेखिकेच्या जीवात जीव आला म्हणजे तिला जरा चिंतामुक्त झाल्यासारखं वाटलं, हायसं वाटलं. त्यांना का बरं लवकर येता आलं नाही आदिवासी लोकांना? कारण मुकादम त्यांना कामावरून जाऊ देईनात. मुकादम म्हणजे ठेकेदार असतात. ह्या ठेकेदार ह्या वारली लोकांना जमा करून जमीनदारांकडे कामावर घेऊन जायचा. मग जमीनदार पैसे देणार मुकादमाला आणि मग मुकादम या वारल्यांना पैसे द्यायचा. म्हणजे एक प्रकारे वेठबिकार म्हणून त्यांना राबवलं जायचं की भरपूर काम करून घ्यायचं आणि मोबदला मात्र कमी द्यायचा. मुकादम त्यांना कामावरून सोडत नव्हता. पण टिटवाळा परिषदेतले लोक आलेले आहेत हे कळल्यामुळं मग मुकादमाशी थोडा तंटा करून भांडण करून हे आले होते. टिटवाळा हे एक गावाचं नाव आहे पहा. ठाणे जिल्ह्यातलं एक गाव आहे. आता त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे. तर टिटवाळा इथे एक परिषद झाली होती आदिवासींसाठी. त्यांना त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी, त्यांच्यामध्ये जागृती घडवून आणण्यासाठी काम करणारे जे काही लोक एकत्र आले होते त्यांनी इथे परिषद घेतली होती आणि त्या परिषदेला हे वारली लोक पण गेले होते. मग त्यांना जेव्हा समजलं की ह्या टिटवाळा परिषदेतले लोक आले आहेत, त्यामुळे मुकादमाशी थोडं भांडण करून हे आदिवासी आले. पण त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती, अगदी निर्विकार दिसत होते. मग तिथे आल्यानंतर लेखिकेला त्यांनी नमस्कार केला पहा. त्यांची नमस्कार करण्याची पद्धत कशी होती की डाव्या हाताच्या तळव्यावर म्हणजे तळहातावर उजवा हाताचा कोपरा ठेवायचा आणि तो नाकापर्यंत उभा धरायचा. अशी नमस्कार करण्याची त्यांची पद्धत होती. असा नमस्कार त्यांनी लेखिकेला केला. एकमेकांशी ते थोडेसे बोलले आणि मग लेखिकेला घेऊन ते गावातल्या शाळेत गेले. शाळा म्हणजे तरी काय तर कुडाची भिंत असलेली एक लांबट चौकोनी झोपडी. तिथे गेल्यानंतर सुद्धा ते काही बोलले नाही. लेखिकांनी ते तिथे उभे होते. मग एकाने ती खोली स्वच्छ झाडली, दुसऱ्यानं त्याच्यामध्ये हातरी टाकली. हातरी म्हणजे बसण्यासाठी अंथरलं चटई किंवा काय चादर असं, त्याला हातरी असं म्हणतात. लेखिका खूप थकली होती आणि त्या कुडाला टेकून ती हातरीवर बसली. तेवढ्यात वारल्यांनी एक बाज आणली. बाज म्हणजे काय तर लाकडी आपल्याकडे कशी कॉट असते पायी, ते चित्रात तुम्हाला दिसते ही बाज. तर एक घेऊन आला. मग लेखिकेनं सांगितलं की झाडाखाली ती बाज ठेवा आणि मग तिथे जाऊन ते बसले. गावातली जी काही प्रमुख मंडळी आहे ती प्रमुख मंडळी आल्याशिवाय काही बोलता येणार नाही असं सर्वांनाच समजत होतं. त्यामुळे आणि सगळे वारली जमणं शक्य नव्हतं, कारण सगळे वारली कामाला गेले ते जमीन मालकांकडे आणि त्यांना बातमी पोचून पुन्हा ते जमा होईपर्यंत, सगळे वारली जमा होईपर्यंत दुपार होऊन जाईल असा अंदाज होता. मग 10-15 जे जमले होते वारली ते सुद्धा हळूहळू त्या कुडापाशी ओळीनं बसले. परंतु प्रमुख मंडळी आल्याशिवाय काम होणार नाही हे त्यांना सुद्धा माहीत होतं. लेखिकेशी काय बोलावं हे त्यांना सुद्धा कळत नव्हतं. सारेजण जमेपर्यंत वेळ कसा घालवावा हा सुद्धा लेखिकेपुढे प्रश्न होता. कॉम्रेड दळवी आणि लेखिका आपापसात बोलत होते. पण थोडा चहा मिळेल का असा प्रयत्न करून पाहावा म्हणून लेखिकेनं त्यांच्यापैकी एकाला प्रश्न विचारला की थोडा चहा मिळेल का, मला चहाची सोय होईल का? चहाचं साधन त्यांच्याजवळ काहीच नव्हतं पहा. ते विचारात पडले. एक जण म्हणाला की बाई जेवण करणार का तुम्ही? कारण त्यांना जेवण करणं चहा करण्यापेक्षा सोपं होतं. आपल्या उलट आहे, आपल्याकडे जर कोणी पाहुणे आले तर आपला चहा पटकन होतो, जेवणाला वेळ लागतो, आपल्याला चहा सोपा वाटतो. पण या वारली लोकांना जेवण करणं हे चहा करण्यापेक्षा सोपं वाटायचं. कारण का तर चहासाठी जे काही साहित्य लागतं, साखर असेल किंवा गूळ असेल, चहा पावडर, दूध, हे त्यांच्याकडे काहीच साहित्य नसायचं. साधनांची उपलब्धताच नव्हती. त्यामुळे त्यांना चहा करणं अवघड. मग लेखिका म्हणाली की आम्ही तुमच्याबरोबर तुमच्यातलं जे काही जेवण आहे ते आम्हाला चालेल असं लेखिकेने त्यांना सांगितलं. मग ते वारली म्हणले की आम्ही गरीब माणसं आहोत, या जंगलात काय मिळणार, साधंसुधं जेवण असणार. आणि मग ते आपापल्या कामाला लागले. मग लेखिकेला असं वाटलं की आता आपल्याला काही चहा मिळणार नाही, जेवणच मिळणार. पण या वारली लोकांनी जेवण आणि चहा दोन्हीच्या तयारीला सुरुवात केली. चहा करायचा म्हणजे त्यांच्यापुढे पहिला प्रश्न होता की त्यांच्याकडे साखरच नव्हती, कारण त्यांना त्याची कधी गरजच लागली नाही. कोणाकडे चहा पावडरही नव्हती. ते ज्या गावात राहत होते तिथं गाय म्हैस काहीच नव्हती, त्यामुळे दुधाचा थेंबसुद्धा मिळायचा नाही.
मग ते वारली एकमेकांशी बोलू लागले. पहिला वारली काय म्हणाला, चहा कसा करायचा काय र? दुसरा वारली, चहा होय, सोय तर होल, पण साखर कुठं गवसल? गवसल म्हणजे सापडेल. तिसरा वारली, आपल्या पायी नाही, पण पाटलाकडे थोडी खांड व्हावी. दुसरा वारली म्हणाला, पाटलाकडे गोड म्हणजेच गुळ मिळेल. पाटलाकडे गोड नाही होवा तर एका शिवराईचा आणू. पहिला वारली, बाई तुला गोडाचा चहा चालत आहे का? चहाच्या तयारीला लागल्यानंतर ते वारली एकमेकांशी बोलायला लागले. चहा कसा करायचा माहिती आहे का? दुसरा वारली काय ना, हो चहा माहिती आहे, सोय होईल, पण आपण साखर कुठे सापडेल आपल्याला मिळेल? गवसल म्हणजे काय, साखर कुठे मिळेल? मग तिसरा वारली म्हणलं की आपल्याकडे तर साखर नाही, पण पाटलाकडे थोडी खांड होईल. खांड म्हणजेच काय, साखर किंवा गोड मिळेल काहीतरी. दुसरा वारली म्हणलं की पाटलाकडे गोड मिळेल म्हणजे गूळ मिळेल. आणि जर पाटलाकडे गूळ नाही मिळाला तर आपण एका शिवराईचा आणून. शिवराई हे एक नाणं आहे पहा, त्यांच्याकडे जे काही थोडेफार पैसे वगैरे असतील त्याला, तर एका शिवराईचा आपण गुळ आणू विकत. आणि मग पहिलं वारली होतं की बाई तुम्हाला गुळाचा चहा चालेल ना? अशा प्रकारे एकाने एका मुलाला बोलावलं आणि गुळ आणायला सांगितला. नंतर चहाची पावडर कोणाकडे मिळेल की काय याबद्दल थोडं बोलणं झाल्यावर दुसऱ्या एका मुलाला भुक्की म्हणजे चहा पावडर आणण्यासाठी दुकानात पाठवलं. मग लेखिकेने विचारले की दुकान किती लांब आहे? तर ते वारली काय म्हणाले, जवळच आहे, हे पोर 2 टांगात परत येईल म्हणजे लवकर येईल परत. आणि मग जेव्हा त्यांनी नंतर चौकशी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सुमारे 3 मैलाच्या परिसरात दुकान नव्हतं. 3 मैल जावं लागलं त्या मुलाला चहा पावडर आणायला. मग लेखिकेने विचार केला की यांचा 2 टांगा म्हणजे किती, 3 मैल. 1 मैल साधारण 1.5 किलोमीटर असेल 1 मैल म्हणजे. मग पहा 3 मैल म्हणजे किती झालं, जवळजवळ 4-4.5 किलोमीटर अंतर झालं. चहा पावडर आणायला त्यांना एवढं लांब जावं लागत होतं. मग आता चहा पावडर किंवा साखरेची सोय काळजी विवंचना म्हणजे काळजी संपल्यानंतर त्यांना दुधाची आठवण झाली. दुधाची आठवण होणं हे सुद्धा आश्चर्य, कारण ते चहा घेतच नव्हते आणि घेतला तरी बिनदुधाचा यायचे, काळा चहा. तो दूध पिणं त्यांना माहीत नव्हतं. काहींना तर दुधाचा चहा आवडत नव्हता, उलटी यायची त्यांना दुधाच्या चहानं. आणि चहा करून प्यायचा हे त्यांच्या कधी स्वप्नात सुद्धा आले नसेल. म्हणजे ते चहा पितच नव्हते. त्यांची परिस्थितीच अशी होती की चहा आपल्यासाठी नाही हीच त्यांची दृढ भावना होती. म्हणजे श्रीमंत लोकांचे चहात पेय, आपल्यासाठी काही चहा नाही, ही त्यांची भावना होती. लेखिकेने सांगितलं की मला बिगर दुधाचा पण चहा लागेल, असं लेखिकेने सांगितलं. आता गावातल्या सगळ्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या आणि मग एका मुलाला सांगितलं की बकरी गवस. आता बकरी गवस याचा अर्थ काय या 2च शब्दांचा? तर एखादी बकरी शोधायची, आणायची पकडून आणि तिचं दूध काढून आणायचं, याला म्हणायचं बकरी गवस. मग एका माणसाने सांगितले एका मुलाला की बकरी गवस, ह्या 2च शब्दात त्या मुलाला सगळं समजलं. काय समजलं बकरी गवसचा अर्थ? तर बकरी शोधायची, तिला पकडून तिचं दूध काढून आणायचं. आणि मग तो निघून गेला. चहाची व्यवस्था झाल्यावर ते जेवणाच्या तयारीला लागले, खटपटीला लागले. खटपट जेवण बनवणं हे सुद्धा त्यांची एक खटपटच होती. सारी जमवाजमव होऊन चहा तयार व्हायला बराच वेळ लागणार हे लेखिकेने ओळखलं. म्हणून शाळेच्या बाहेर झाडाखाली बाजेवर लेखिका पडली. तिथेच तिचे सहकारी झाडाखाली हातरे टाकून निजले. दोघेही दमले होते, थकले होते, त्यामुळे त्यांना जरा झोप लागली. मग आता चहाच्या तयारीला लागल्यानंतर कशा प्रकारे तयारी केली पहा. एका पळसाच्या पानावर गूळ, एकावर चहाच्या बुक्कीची पुडी, स्वच्छ पाण्याने भरलेले एक मडके, एक स्वच्छ घासलेला टोप म्हणजे पातेलं, 3 दगड ठेवून पेटवलेली चूल, अशी जय्यत तयारी करून चहा करण्यासाठी वारल्याने लेखिकेला आणि त्यांना उठवलं. त्यांना वाटलं की आपल्या हातचा चहा यांना आवडतो की नाही. आणि मग लेखिकेने सांगितलं की तुम्ही केलेला चहा आम्ही पिऊ. तेव्हा मग ते वारलीतले एक प्रमुख व्यक्ती चहा करण्यासाठी पुढे झाला. काही वारली त्याच्या भोवती बसले. त्यांनी काय केलं, एक पातेलं भरून पाणी चुलीवर ठेवलं. गळवट पातेलं म्हणजे काय, काठोकाठ भरून, गळवट पातेलं भरून पाणी चुलीवर ठेवलं म्हणजे काठोकाठ पातेलं भरून
पाणी भरलं पातेल्यात आणि ते चुलीवर ठेवलं. त्यात होता तेवढा सगळा गूळ टाकला, चहाची पावडर टाकली आणि दुधाची वाट पाहत बसले. अर्ध्या तासाने एका मुलानं पळसाच्या पानाच्या द्रोणात बकरीचं दूध आणलं. तेही त्या पातेल्यात ओतलं आणि ते सारं मिश्रण पातेलंभर पाणी, गूळ, चहा पावडर आणि ते आणलेलं द्रोणामध्ये आणलेलं द्रोण माहिती ना तुम्हाला? पळसाच्या पाण्याचं वाटीसारखं असं करतात पहा. तर त्यात ते ओतलं आणि त्या पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत खळाखळा उकळलं त्यात चुलीवर. सगळ्यांच्या अगोदर पाहुण्यांनी चहा घ्यावा म्हणून पहिल्यांदी 2 लहान पितळे म्हणजे ताटल्या असतात पहा अशा. पूर्वी त्या खेडेगावामध्ये सुद्धा पहा त्या पितळ्यांमध्ये चहा प्यायचे. तर हे वारल्यांनी पहिल्यांदा पाहुण्यांना चहा द्यावा म्हणून 2 लहान लहान पितळ्या आणल्या, त्यात चहा ओतला आणि लेखिकेला कॉम्रेड दळवी यांना दिला. नंतर मग वारल्याने सुद्धा आम्ही लेखिकेने की आमच्याबरोबर चहा तुम्ही घ्या असं सांगितलं. तेव्हा मग प्रत्येक वारल्याने काय केलं, एक एक पळसाचं पान घेऊन द्रोणासारखं त्याची वाटी तयार केली, असे द्रोण तयार केलं आणि चहा ज्याने केला त्या व्यक्तीनं प्रत्येकाच्या द्रोणामध्ये घोटघोट चहा ओतला. घोटभर 1-2 घोट असा चहा ओतला. अशा प्रकारे लेखिका आणि जे काही वारली होते असे 10-15 माणसांची चहा पार्टी सर्वांच्या एकत्र येण्याने मोठ्या आनंदात पार पाडली. म्हणजे चहा करणं हे किती मोठं दिव्य या वारली लोकांचं होतं किंवा त्यांची परिस्थिती कशी होती ह्याचं सर्वाचं वर्णन लेखिका गोदावरी परुळेकर यांनी या पाठामध्ये केलेलं आहे. समजलं सर्वांना? धन्यवाद. सर्वांनी हा पाठ वाचायचा आहे.